अविश्वास ठरावामुळे सरपंच पद गेलं तरीही गुलाल उधळत साजरा केला जल्लोष। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बाभुळखेडा ग्रामपंचायतीत सरपंच मारोतराव भाकरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। अविश्वासामुळे सरपंच पद गेलं, मात्र भाकरे यांनी निराशा न करता गुलाल उधळून आनंद साजरा केला। ग्रामपंचायतीतील रोजगार सेवकावर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता। संबंधित रोजगार सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। निलंबित सेवकाला पुन्हा कामावर घेण्यासाठी काही ग्रामपंचायत सदस्यांना भाकरे यांच्यावर दबाव टाकला। एकतर रोजगार सेवकाला परत घ्या, नाहीतर अविश्वासाला सामोरं जा अशी थेट धमकी देण्यात आल्याचा आरोप भाकरे यांनी केला। मात्र भ्रष्टाचार करणाऱ्याला पुन्हा कामावर न घेण्यावर भाकरे ठाम राहिले। प्रामाणिक भूमिकेमुळेच आपल्यावर अविश्वास ठराव आणण्यात आल्याचा भाकरे यांनी दावा केलाय। पद गेलं तरी समाधान आहे, मी प्रामाणिकपणे ची तडजोड केलेली नाही असं भाकरे यांनी म्हटलेलं आहे। बापाची कर्तव्यनिष्ठता भूमिका बघून त्यांच्या मुलानेही वडिलांच्या अंगावर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आणि ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरलेली असून राजकारणात पदापेक्षा प्रामाणिकपणा मोठा असा संदेश या घटनेतून दिला जातो आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे। मी सरपंच ग्रामपंचायत बाभुळखेडा मारोतरावजी भाकरे आज माझ्यावर अविश्वास पारित झालेला आहे 6 पैकी 2। तो कशामुळे झालेला आहे? माझ्या गावच्या रोजगार सेवकानं मनोज विनायकराव घोरमाडे रोजगार हमीमध्ये लाखोचा घोटाळा केला आणि तो सिद्ध झाला आणि त्याला CEO मॅडमने सस्पेंड केलं। परंतु माझ्यावर आज ग्रामपंचायतचे एक उपसरपंच आणि 5 सदस्य यांनी माझ्यावर अविश्वास पारित केला। त्यांचं म्हणणं होतं की एक तर रोजगार सेवकाला घ्या कामावर, नाही तर आम्ही तुमच्यावर अविश्वास घेतो। मी प्रामाणिकपणे सांगतो की मी प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कारभार चालवला। त्यांना एकच सांगितलं का मी रोजगार सेवकाला कामावर घेऊ शकत नाही, माझं पद जंत चालेल, म्हणून यांनी हा अविश्वास माझ्यावर पारित केला आहे। त्याचा मला आनंद आहे, काही दुःख नाही आहे, कारण का मी आज 3 वर्षापासून प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कारभार चालवून आलो आहे। यांनी मला धमकी दिली, जर तू रोजगार सेवकाला कामावर घेशील नाही तर आम्ही तुझा अविश्वास घेतो। मी सरपंचाचा पद सोडायला तयार झालो, पण मी असं खोटा कामाला बळी पडलो नाही। माझी शासनाला हे विनंती आहे की बाभुळखेडच्या ग्रामपंचायतवर जातीनं लक्ष ठेवण्यात यावं। मला 4 वेळा निवडून दिलं ग्रामपंचायतीच्या लोकांनी, गटकामच्या लोकांनी मला 4 वेळा निवडून दिलं, त्या खुर्चीवर येऊन बसवलं काय। पण आता हे माझी 4थी टर्न आहे। पण आणि आता जर मी रोजगार सेवकाला कामावर घेतलं असतं तर मी अजूनही 2 वर्ष सरपंचाचे काढले असते। परंतु तो भ्रष्टाचारी रोजगार सेवक आहे, ज्याने लाखो रुपये खाल्ले आहे ग्रामपंचायतचे, अशा लोकांना मी कामावर घेऊ शकत नाही। ही माझी प्रामाणिकता। मी 5ही गावच्या लोकांचा आभार मानतो की मला त्यांनी 4 वेळा निवडून दिलं। हे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि यांच्या पुढेही मी प्रामाणिकपणे जनतेचं कार्य करत राहील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।